तत्पूर्वी आपण भीमसेन तरे चौदरपाड्याचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध बैलगाडा मालक त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। भीमसेन तरे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। गुरुनाथ पागी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाणार आहे। बैलगाडा क्षेत्रामध्ये ते नेहमीच आपण त्यांना बघत असतो, खूप त्यांना भीमसेन तरे यांचे खूप फॅन आहेत बघा। इथून जे मुलं चालले तेही त्यांचे खूप मोठे फॅन आहेत। क्या बात आहे। आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता आपले सहकारी मित्र अर्थातच सर्वांचे लाडके समालोचक व्हॉइस ऑफ पीटीसी योगेश पाटील यांची सुकन्या जियांशी योगेश पाटील हिचा 2 फेब्रुवारीला वाढदिवस आहे आणि टीव्ही स्क्रीनवर सध्या तुम्हाला बघायला मिळेल। जियांशीला वाढदिवसाच्या ॲडव्हान्स मध्ये आपण लक्ष लक्ष शुभेच्छा देऊया, कोटी कोटी शुभेच्छा देऊया। जियांशी तुम जिओ हजारो साल या शुभेच्छा आपण तिच्या पाठीशी देऊया। आणि येत्या 2 फेब्रुवारीला जोराने वाढदिवस साजरा केला जाणार आहे। तर योगेश पाटील यांचं सर्व आमने लोणार क्रिकेट असोसिएशनला आग्रहाचं निमंत्रण आहे की सर्वांनी जियांशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुकसे येथे निवासस्थानी यावं। धन्यवाद। धन्यवाद समीर ठाकरे। आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच नाणेफेकी जरूर आपण जर पाहिली तर नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा संघाच्या बाजूने लागली गेली आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला आणि बॅटिंग साठी मात्र पाहू शकाल या ठिकाणी दोन्ही सलामीवर फलंदाज विनोद राठी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी राहुल। प्री क्वार्टर फायनलची लढत जो जिंकेल तो मात्र आई एकविरा स्पोर्ट्स संघाच्या विरोधात आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना खेळणार आहे। पहिल्या चेंडू पाहू शकाल थोडासा चेंज ऑफ पेस शॉट पॉइंटला मात्र फिल्डर सज्ज आहेत। सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि जरूर मात्र पाहू शकाल की आता नक्षत्र चौदरपाडा संघाची थोडीशी बाजू आपल्याला बलकट पाहायला मिळते, कारण योगेश कोहली इन ऍक्शन मध्ये तर रोशन भंडारी सुद्धा मात्र कमबॅक झालाय। विशाल डाके सुद्धा मात्र या ठिकाणी जरूर आज तिसऱ्या सेशन मध्ये मात्र चांगली खेळी इथे मात्र करू शकतो, कारण डावखुरी हाताच्या फलंदाजाचा मात्र पाहिलं तर ऑन साईडला वारे वेगाने वाहत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता मात्र राहुलला मात्र त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न जय सावरदेव किरोली संघाच्या वतीनं केला गेला। म्हणजे प्रत्येक संघ मात्र वेगवेगळ्या रणनीतीनं आणि वेगवेगळ्या प्लॅनिंगच्या नुसार मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असतो एकमेकांच्या विरोधात आणि त्या प्लॅनिंग आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन योगेश कोहली पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। ओ इथे मात्र थोडासा राहुल बचावला गेला, शफल आउट करण्याचा प्रयत्न करणं। योगेश कोहलीकडे मात्र खूपच वर्षाचा अनुभव आहे, एक्सप्रेस त्याच्याकडे आहे आणि तो एक्सप्रेस आता मात्र त्या ठिकाणी झोकण्याचा प्रयत्न करतोय। चांगल्या लेंथवरती चेंडूची हाताळली, 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत चांगल्या लेंथवरती हाताळले गेले आणि पहिल्या चेंडूवरती जरूर सिंगल धाव पाहिली, पण दुसऱ्या चेंडूवरती निर्धावाने चेंडूची मात्र समाप्त आपल्याला पाहायला मिळाली। ओ फनी मोमेंट, जेव्हा मी याच मैदानावरती पहिली स्पर्धा कव्हर केली होती तेव्हा सुद्धा मात्र असंच प्रकारचं दृश्य घडलं होतं। जी स्पर्धा भावाले संघाने तिथे मात्र कव्हर केली, परंतु त्या चेंडूवरती फलंदाजानं लगभग त्या चेंडूचा पाठलाग केला होता, परंतु इथे मात्र तसं काही घडलं नाहीये। काहीतरी बदल्यात करण्याचा प्रयत्न योगेशने जरूर केला असावा, परंतु चेंडूची ग्रीप परफेक्टली मात्र त्यांनी पकडली नसावी, त्याचमुळे चेंडू त्याच्या हातातून निसटला गेला आणि पंचाच्या वतीनं डेड बॉलचा इशारा आमच्यावर दर्शवला गेला।
ओ इथे मात्र फ्लॅट डिलिव्हरी अगदी स्लो रन होती, ती लेंथ ओळखता आली नाहीये आणि अखेर मधली एसटी वाकवली गेलेली फलंदाज राहुल शून्यावरती बाधून माघारी परततोय. एकला एक इथे मात्र आपण परिस्थिती पाहत आहोत. टीम सहृदय किरोली संघाची कारण कुठेतरी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहुलने केला, परंतु फुलटॉस लेन तिथे मात्र त्या ठिकाणी मिस केली. जर कनेक्शन प्रॉपर झाला असतं तर आय थिंक चेंडू जरूर सिमेरीशी लगत मात्र ट्रॅव्हल झाला असता, परंतु त्यासाठी कुठेतरी संपर्क होणं फार गरजेचं आहे. परंतु सलामीमध्ये थोडासा बदल केला गेला, परंतु त्या बदलामध्ये मात्र काही चांगलं ठरलं नाहीये. कारण आपण सकाळपासून पाहिले सकाळच्या सामन्यामध्ये पप्पू विनोदला आपण पाहिलं, परंतु पप्पूच्या जागेवरती आता मात्र कुठेतरी राहुलला मात्र त्या ठिकाणी पाठवण्याचा एक निर्णय स्वीकारला होता संघनायकानं, परंतु तो निर्णय कुठेतरी मात्र त्यांच्या अंगली केला असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकांचा खेळ सुरू, 4 षटकांचा सामना, पॉवर प्लेचा खेळ सुरू आपण पाहत आहोत. लॉंग ऑफ डीप मध्ये आहे आणि त्या दिशेने फटका पद्धत जनरेट केला. अगदी वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला, दुरीचा प्रयत्न होतोय, रिक्स उचलली त्या ठिकाणी आणि अखेर 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या गेला. थोडीशी संत फेकी आली आणि त्या अनुषंगाने मात्र पप्पूच्या बॅटमधून या 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर 3 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील दुसरे सेकंड लास्ट मॅच, यामध्ये जिंकेल तो संघ जरूर क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये एक्झॅक्टली सावध संघाच्या विरोधात खेळणार आहे. पुन्हा फुल टॉस, परफेक्टली कलेक्शन नाही, परंतु मित्रांनो उद्याचा दिवस या स्पर्धेचा पाहायला विसरू नका, कारण उद्या असोसिएशनच्या अतिरिक्त तुम्हाला 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना नॅन्सी 11 निंबवली विपक्ष सावंदे स्पोर्ट सावंदे, ठीक 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना जय बजरंग स्पोर्ट भावाले ब विपक्ष जय हरी राजनोली वॉटर मॅच. तिसरा सामना वीरेन स्पोर्ट पोगाव विपक्ष वीर बजरंग कारिवली, हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि पहिल्या परिस्थितीत शेवटचा सामना असेल प्रियांशी 11 जय महाराष्ट्र भुईरगाव विपक्ष ध्रुवित 11 खातिवली. पंचाकडे लाऊड अपील केली गेली आणि अखेर पंचांनी मात्र या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा इथे मात्र दर्शवला गेला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी योगेश कुलीच्या वतीने पाहिले, 1 विकेट त्यांनी प्राप्त केला आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये एकूण 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त सुरुवात, गोड सुरुवात आणि मी नेहमीच म्हणतो जर पायाभरणी जर मजबूत झाली तर अखेर तुम्ही त्याच्यावरती उंच इमारत बांधू शकता. आणि ती पायाभरणी मजबूत इथे मात्र आपण पाहायला मिळते, ते म्हणजे टीम नक्षत्र 11 चौदरपाडा संघाची. जरूर आपण जर पाहिले नक्षत्र खूप जुनं नाव आहे, अनेक वर्षापासून आपण हा नाव ऐकत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु प्रसिद्ध उद्योजक तोदरपाडाचे ज्ञानाबाई जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि जरूर त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भाफरे श्रद्धांजली अर्पित करूया. आणि त्यांची सुकन्या नक्षत्र त्यांचे नामाना संघ मात्र सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज हरिकेत. हो अगदी इष्टाच्या खाण चेंडू हाताला गेला, चेंडू चालला अगदी कव्हर पॉईंटला, डीप प्रोटेक्शन आहेत, करण आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. आज इष्टाच्या पाठीमागे आपण प्रदीपला पाहत आहोत, कारण सातत्याने योगेश कोहली इष्टाच्या पाठीमागे नेहमीच कार्य करत असतो. निलेश जाधव असला तर निलेश मात्र ती भूमिका बजावत असतो, परंतु आज निलेशची अनुपस्थिती आहे आणि आज प्रदीप ते चांगलं कार्य आपल्या संघासाठी मात्र साकारतोय. सिंगल धावाने मात्र या ठिकाणी धावफलक पुढे चालत असताना 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. परंतु मी विनंती करतोय 2 व्हीलर चालकांना 4 व्हीलर चालकांना की पाठीमागे भरपूर पार्किंग आहे, आपण त्या पार्किंग झोन मध्ये आपण गाडी पार्क करा. विनोद राठी आता मात्र जरूर कुठेतरी हवाई मार्गाने फटके खेळण्याचा तो प्रयत्न करेल, कारण धावा मात्र कुठेतरी संतगतीने येत आहेत. आय थिंक आमच्या समोर
ज्या दोन फोर व्हीलर्स आहेत व्हाईट कलरच्या, प्लीज त्या चालकांना विनंती करतो की आपण गाडी तिथून थोडीशी बाजूला करा. ऍक्टिवा गाडी तिचे थोडेसे ग्लास थोडेसे दुसऱ्या बाजूला टर्न करा. उमेश ब्रेझा गाडी 80-83 यस आपल्याच मान्यवरांची गाडी आहे. थोडीशी आपण बाजूला करा ती. आणि आर्टिगा कोणाची आहे? आर्टिगा यस थोडीशी आपण बाजूला करा मित्रांनो. हो चेंडू मात्र या ठिकाणी गॅप मधून तडब्याच्या दिशेने आउटफील्ड खूपच फास्ट रेस सुरू आहे, परंतु त्या रेस मध्ये या चेंडूचा विजय होताना पाहायला मिळतो. मिळतील एकूण 4 धावा. याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती टीम सौरदेव किरवली संघाने. तो फटका मात्र या ठिकाणी पाहिला आपण विनोदच्या बॅट मधून. पहिली बाउंड्रीज वेलकम बाउंड्रीज इथे मात्र आपण पाहिली. हो सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह डान्सिंग ड्रॅग शॉट. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. जबरदस्त फटका क्लासिकल स्ट्रोक आणि काय सुंदर पावलांचा वापर तिथे मात्र विनोद मात्र साकारला आणि परफेक्टली चेंडूच्या रेषेत मात्र तो पोहोचला गेला. हो रिवर्सचा फटका सफल होता असताना बॅक टू बॅक तिसरी बाउंड्रीज. जबरदस्त बॅटिंग विनोद भजांग इज ऑन फायर. पहिल्या चौकार आपण जर पाहिलं तर अगदी तडब्याच्या दिशेने पाहिलं आपण. दुसरा चौकार एक्स्ट्रा केवरला मात्र परफेक्टली ड्राईव्ह केला आणि इथे मात्र काहीतरी पदिलत केलं. रिवर्सचा फटका आपल्या भात्यातून बाहेर काढला आणि सरळ चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून गेला. अगदी पॉईंटची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी चेंडूने ओलांडली. म्हणजे तिन्ही चौकार 3 क्षेत्रामध्ये आपण पाहिलं. म्हणजे असं वाटतं की विनोदकडे चौफर फटकेबाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि आज ते सिद्ध करत असताना धाफलक्यावरती 17 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. इथे मात्र पुन्हा शफल झाला. ऑनसला टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव जरूर त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेवरतीच मात्र या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. किरोली संघाने आता मात्र सहकारी पाठीराख्यांची संख्या मात्र आता वाढत असताना आपण पाहत आहोत. कारण या ठिकाणी खेळ चांगला मात्र त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. जरा सामना त्याने जिंकला तर आय थिंक क्वार्टर फायनल मध्ये जरूर ते प्रवेश करू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ इथे मात्र सादर करावा लागेल. ओ चाबुक शॉट कारण तिथे मात्र सज्ज आहेत, परंतु त्यांच्या अगदी अवकाच्या पुढे चेंडू लँडिंग झाला. परंतु फटक्यामध्ये परफेक्टली कलेक्शन होतं. परफेक्टली त्या ठिकाणी मिडलिंग होती आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. पप्पू आणि विनोद जबरदस्त दोघांमध्ये तालमेल. ज्या षटकांची मात्र कुठेतरी आवश्यकता किरवली संघाला होती तो षटक अखेर आपण हरिकेतचा पाहिलं. कारण या षटकामध्ये किमान आपण जर विचार केला तर 16 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावगतीनं धावा जोडण्यामध्ये यश आलं. एक्झॅक्टली 1 गडी बाद 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई काल भैरवी चषक 2025 आई काल भैरवी वानशिल संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा. जबरदस्त आयोजक कमिटी आपण पाहत आहोत. दिवस रात्र या स्पर्धेसाठी ते मेहनत करतायत आणि त्या मेहनतीचं फल जरूर त्यांना मिळालं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. कारण कुठल्या गोष्टीकडे मात्र त्यांची आपण जर पाहिलं तर कमतरता नाहीये. जिथे कमतरता असेल लगेच तिकडे मात्र ते लक्ष केंद्रित करतायत. सुसज्ज क्रीडांगण चांगलं या मैदानाला मात्र या ठिकाणी सजवलेलं आहे. मान्यवरांसाठी चांगलं व्यासपीठ, प्रेक्षकांसाठी सुद्धा मात्र चांगलं आपल्याला प्रेक्षक कक्ष पाहायला मिळत आहेत. खेळाडू कक्षासाठी मात्र अतिशय सुंदर खेळाडू कक्ष उभारला गेला. चांगली व्हायली चांगली टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं
चांगले डीजेची साथ या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेली आहे आणि चांगले गुणलेखकाची साथ आम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे गणेश पाटीलच्या वतीनं. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन भंडारी. फिरकीचा जादूगर असं म्हणावं लागेल, देवाने त्याला मात्र एक देणगी दिलेली असं म्हणावं लागेल. अनेक बल्लाड्या फलंदाजांना मोठ्या मोठ्या फलंदाजांना त्यांनी मात्र आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये अडकवलाय असा हा गोलंदाज रोशन भंडारी. परंतु मगाशी समीरने उल्लेख केला की जर त्याच्यासाठी तुम्ही 5 धावा वाचवल्या तर त्या 5 धावा तो डिपेंड करू शकतोय, पण जरी जर तुम्ही एखाद्या वेळी त्याला 20 धावा जर ठेवल्या तर कधी तो 20 धावा सुद्धा खर्च करू शकतोय. परंतु प्रत्येक स्पर्धा वेगवेगळी असते समीर, याचं सुद्धा आपल्याला भान ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक संघामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगवेगळे संघ आपल्या अपोजिट असतात. परंतु या ठिकाणी या डॉट चेंडून इथे मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली. चांगल्या लेंथ वरती तो मारा होता, थोडासा फ्लॅटेड चेंडूच्या हाताने केली आणि योग्य लेंथ तिथे मात्र त्या ठिकाणी टप्पा पीक केला आणि पहिल्या चेंडूवरती विनोदला बेट केलं. इथे मात्र रिव्हर्सचा फटका जरूर बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लाईन थोडीशी खराब राहिली आणि चेंडू सरळ उजव्या सीटच्या चेंडू मात्र बाहेर निघून गेला. अतिरिक्त चेंडूची हाताळली, धाव मिळेल 1 आणि या एकूण धावसंख्या लागल्या गेला धाव फलक्यावरती 21, लॉस ऑफ 1 विकेट. 45 किंवा 50चा आकडा जर या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला किरोली संघाने तर मॅच मध्ये मजा येऊ शकेल. हो, रिबाचा फटका, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं. पुन्हा करण तरी तिकडे मात्र वेगाने वाटचाल करतायत, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चिल्ला उचलून फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण केला, परंतु या फटक्यासाठी फिल्डर तैनात केलाय. पहा किती चांगली कॅप्टनशिप विकी भंडारीची आपण पाहत आहोत, कारण विकीला माहिती आहे की विनोद हा प्रयत्न मात्र वारंवार करेल आणि त्यासाठी आता मात्र अगदी ऑफ साईडला अगदी डीप मध्ये 2 फिल्डर त्याने तैनात केलेले आहेत. वाईडिश लॉंग ऑफला एक फिल्डर पाहू शकाल आणि डीप पॉइंटला एक फिल्डर आहे. मिड ऑफ तुम्ही पाहू शकाल 30च्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आणि इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑन वरती डायरेक्ट हिट. पंचांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे, परंतु फलंदाज सुरक्षित आहे असं पंचांचं म्हणणं आहे. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि धावसंख्या सुद्धा आपण पाहू शकाल स्थिर, ते म्हणजे 23. या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी रोशन त्या धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये वेगाने आल्या होत्या हरिकेनच्या विरोधात. त्या धावांवरती मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. हेच वैशिष्ट्य राहिले रोशनचं, कारण इकॉनॉमिकल षटक विथ विकेट टेकर या दोन्ही गोष्टीमध्ये या सध्याच्या घडीला या चालू सीझन मध्ये रोशन भंडारी चांगली कामगिरी करतोय. आता ऑन साइडला उडवला, मिड विकेटला फिल्डर आहे स्वतः संघनायक, परंतु त्याला चेंडू बीट करून चालला मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जरूर आता बोरं पिकायला सुरुवात झाली, परंतु आमच्या कॅमेरामॅन मात्र काय चेंडू चांगल्या पद्धतीने तिथे टिपलाय. परफेक्टली कॅमेरा वर्क आणि सुंदर टेलिकास्ट. योगेश कोलांबे सध्या आमच्या कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो की योगेश नावाची व्यक्ती खूप हुशार असते. चौकरण संघाची धावसंख्येला मात्र थोडासा आकार येतोय आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 27. चांगला ड्राईव्ह, परंतु या फटक्यासाठी फिल्डर सजवला, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू, रॉकेट शॉट, चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि अखेर विनोदच्या बाटमधून येणारा हा 5वा चौकार आपण पाहत आहोत. जबरदस्त बॅटिंग 31 आणि पाहू शकाल योगेश कोलंबे कॅमेरेमॅनला आता मात्र ऑन स्क्रीन थोडासा चेंज ऑफ पेस वेगांमध्ये थोडासा बदल केला आणि या ठिकाणी अंडरम फेकी डायरेक्ट स्टँड वरती झाली गेली आणि अखेर फलंदाज पप्पू रनाटच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा धक्का लागेल टीम सावरीदेव किरवली संघाला.
दरम्यान या ठिकाणी गिरवली गावचे युवा उद्योजक मिस्टर कुणाल दिगाडकर याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर अजय पवार यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31-2 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. आणि आता लेफ्टी विनोद सुद्धा मात्र या ठिकाणी कमबॅक झालेला आहे असं म्हणावं लागेल. आणि क्या बात आहे, आज विनोदचा वाढदिवस आहे. व्हेरी गुड डे, हॅपी बर्थडे विनोद. तुला जरूर पूर्ण या स्पर्धेच्या वतीनं आपल्या ओमसाई लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व स्पर्धाच्या वतीनं खेळाडूंच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू लेफ्टी विनोद बजागे. ऑन स्क्रीन पाहू शकाल मिस्टर अजय पवार, कुणाल दिगाडकर, आमचे जीवन काका जे यवईचे ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि आमचे सर्व आयोजक मंडळी सध्या या ठिकाणी या स्पर्धेचं या सामन्यांचं आनंद घेत आहेत. सोबत षटक गोलंदाज करण तरी आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही विनोद बजागे आहेत. पहा मित्रांनो, या वडिलांचं सुद्धा फक्त दोघांच्या वडिलांचं सुद्धा नाव सेम आहे. आणि प्रथमतः योगायोग घडलं किरोली गावामध्ये. विनोद पंढरीनाथ बजागे, क्या बात आहे. चला करण तरे, पहिला चेंडू फुल टॉस होता, टर्न केला, गॅप मध्ये चेंडू चाललाय. मिडविकेचा फिल्डर विकी भंडारी थोडासा मिस्टेक करतोय. आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. वन मॅन आर्मीचा रोल सध्या अदा करतोय विनोद रायटी. सलामीला जरूर आला. थोडीशी डॉट पर्सेंटेज सुद्धा पाहिले तर 3 डॉट तो चेंडू केलाय. परंतु त्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण इनिंगचा विचार केला तर 5 चौकार त्याने मात्र आज पेश केलं. म्हणजे एक्झॅक्टली क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून जास्तीत जास्त आपण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहिलेले आहेत. आणि ते मात्र मिस टायमिंग, लीडिंग एज चेंडू हवे. स्वतः गोलंदाज यष्टीरक्षक दोघेही प्रयत्न करतायत, परंतु सरळ करणच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावला. आणि करणला मिळणारी पहिली सफलता, फलंदाज बाद होतोय रायटी विनोद. विनोदची खेळीचा अंतर जरूर झाला, परंतु 14 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल 26 धावांची महत्वपूर्ण इनिंग इथे मात्र फेस केली आपल्या संघासाठी. न्यूमॅन हेमंत येतोय इनेट नंबर 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी विनोद लेफ्टीच्या सोबतीला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 33-3 अशी परिस्थिती आपण टीम जय सावरदेव किरोली संघाची पाहत आहोत. 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके जर इथे मात्र खेळले गेले तर एक मात्र चांगली धावसंख्या तुम्ही उभी करू शकता. परंतु फॉरफिली यॉर्करचा प्रयत्न अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. स्वतः गोलंदाज जाऊन फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवतोय. तोपर्यंत एक धाव मात्र फलंदाजाने त्या ठिकाणी वेगानं कंप्लीट केली. सावध संघ सुद्धा मात्र या सामन्याकडे अगदी टकमक डोळे लावून पाहतोय की आपल्या विरोधात संघ येणार कोणता, किरवली की चौदरपाडा की किरवली, परंतु तुम्हाला जरूर खेळायचं आहे. आणि प्रथमतःच या सीझन मध्ये त्यांनी क्वालिफायर मॅचेस मध्ये एंट्री केलेली आहे. कारण त्यांनी आज खेळामध्ये बदल केला आणि तसे बदल करणं काळाची गरज आहे. गोलंदाज करण पुन्हा एकदा चांगली लेन पडल्यानंतर पाहिलं तर थोडस बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र वलन घेतो. आणि पहिल्या चेंडूवरती लेफ्टी विनोदला मात्र या ठिकाणी बीट करण्यामध्ये यश आलं गोलंदाज करण तरेला. आज करणचा आपण विचार केला तर एक्झॅक्टली पार्ट टाइम गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला गेला. आणि काय जबरदस्त मात्र त्यांनी गोलंदाजी आज साकारली. आणि आज दिवसभर मात्र त्यांनी इकॉनॉमिकल कामगिरी मात्र या ठिकाणी साकारली. फुलटॉस टर्न केला, अगदी मिडविकेला फिल्डर आहेत. पुन्हा विकी भंडारी पहा किती वेगानं आता चेंडूकडे पोहोचतात. विकी भंडारीची बॉडी एसटी आणि मोहम्मद केपची बॉडी एसटी सेम टू सेम आहे, परंतु किती कव्हर करतो सीमारेषा पहा. फ्लेक्झिबल बॉडी आहे. दाफल कबरी धावा संख्या आपण जर पाहिले तर 36. आणि या पहिल्या डाबातील शेवटचा चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका जरूर अपेक्षित असेल किरवलीकरांना, तो येईल का? येणार नाही, कारण चांगली चेंडूची हाताळणी पायाला मिळाली. पूर्णपणे ब्लॉक खोलमध्ये चेंडूची हाताळणी केली. थोडीशी मिस्टेक पुन्हा मिडविकेटला पायाला मिळाली. विशाल डाकीकडून ती चूक घडली गेली. 2 धावा पूर्ण तेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र त्या ठिकाणी 3 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्या.
आणि 39 धावा धावफलकावरती लागल्या म्हणजे एक्झॅक्टली पर ओव्हरमध्ये 10च्या धावगतीने धावा या ठिकाणी जोडावा लागतील. टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघाला त्या धावांचा पाठलाग होईल की नाही त्या धावांचं संरक्षण इथे केलं जाईल. बॅस समरी पाहू शकाल पहिल्या इनिंग मध्ये एक्झॅक्टली काय घडलं. विनोद रायटीनं तब्बल 14 चेंडू फेस केले 26 धावांचं योगदान दिलं. राहुल शून्यावरती बाद झाला. पप्पूनं 4 चेंडूमध्ये 6 धावा जोडल्या. त्यानंतर आपल्याला विनोद लेफ्टी पाहायला त्याच्या बॅटमधून पाहिलं 3 चेंडूमध्ये 5 धावा आणि हेमंतनं 1 चेंडू फेस केला 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहिली. त्यानंतर आपण बॉलिंग कार्ड पाहू शकाल. योगेश कोहलीने 1 षटकाचा स्पेल आता धावा खर्च केल्या 4 आणि विकेट्स प्राप्त केला 1 म्हणजे आय थिंक 3 डॉट चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. हरिकेतने 1 षटकाचा स्पेल आता 16 धावा त्यांनी खर्च केला. थोडंसं मागणं षटक त्याचं राहिलं. त्यानंतर रोशन भंडारीनं कमबॅक केलं परंतु त्याच्या ओव्हरमध्ये आल्या 11 आणि स्लॉग ओव्हरमध्ये या करण तऱ्हेचा आपण जर विचार केला तर त्यांनी फक्त धावा खर्च केले 8 गडी बाद केला 1. सुंदर टेलिकास्ट अगदी इंटरनॅशनल दर्जा या स्पर्धेला देण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि आमचा हा व्यासपीठ थोडा वेळ आपल्याकडे आहे तर जाऊया डीजे मॅनकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. सेवक आहे चोदरपाडा गावचे त्यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा देण्या या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मानचिन्ह लाभलेले यवई गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हनुमानजी अनंत तरे साहेबांचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल. त्यानंतर सन्माननीय मॅक्सबाई त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल गोट्याबाई वालचिंचे उद्योजक गोविंद भुईर वालचिंचे समाजसेवक आणि किसनजी बांगाडे यांचा सुद्धा तुम्ही कटऑफ पाहू शकाल. सव माया तरे सरपंच सोनाळे किशोरजी वाकडे एलकुंजे उद्योजक संजयजी सोरेसाहेब वालचिंचे प्रसिद्ध उद्योजक संतोषजी सोरेसाहेब वालचिंचे प्रसिद्ध उद्योजक तर विजेंद्र गणपत भगत यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि जाऊया आपण दुसऱ्या इनिंगच्या दिशेने. पहिला बॉल इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने ट्रॅव्हल होतो. योगेश कोळीच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका तुम्हाला बघायला मिळाला. 40 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करत असताना सलामीची जोडी तुम्ही पाहतायत. योगेश आणि त्याच्या सोबतीला विकी हे सलामी वीर मैदानामध्ये एंटर झाले. षटक क्रमांक पहिलं विनोद रायटी घेऊन मार्ग सोडतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना
महत्वाची म्हणजे विनोद पाटीलची बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. अतिशय सुंदर खेळा. 26 धावा त्यानं जोडल्या. 39 धावा परंतु बनवता आल्या 4 ओव्हर्स अखेरीस आणि 40चं लक्ष्य सेट करण्यात आलेलं आहे. ऑन द राईट्स योगेश कोळीचा क्लास आणि फेकून दिल्या बॉलला सरळ लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. गोलंदाजासाठी एक पारितोषिक आहे. किरोली संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट्स प्राप्त केले तर पर विकेटसाठी भुक्याबाई यांच्या माध्यमातून अर्थात केतन बजागे यांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. लाजवाब फटका तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला. योगेश कोहलीच्या बॅटमधून क्लासिकल फटका होता आणि बॉल सरळ निघून गेला. धावांना 6 इथे मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात हवी होती चौदर पडायला ती सुरुवात या ठिकाणी मिळाली आहे. पुन्हा कोलवट टप्प्याचा बॉल परंतु फटका फसलाय आणि लॉंग ऑफला फिल्डर सेट आहे. फलंदाज बाद. योगेश कोहली बॅक टू डग आउट. व्यासपीठावरती या किरोलीगावचे युवा उद्योजक आणि क्रिकेटर खूप मोठे चाहते कुणालजी धिगाडकर या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीने एक पारितोषिक आलेला आहे. जर कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 500 रुपीज कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिले जाणार आहे. बघा ना पहिल्या डावामध्ये फर्स्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर प्रोडक्टिव्ह षटकर राहिली. खरं तर दोन्ही आपण विचार केला तर चौदर पाडासाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये योगेशने 4 रन्स खर्च केले होते आणि लास्ट ओव्हरमध्ये करण तरेनं 8 धावा खर्च केल्या होत्या. परंतु ज्या मधल्या 2 ओव्हर्स आहेत त्या 2 ओव्हर्समध्ये 27 धावा कंप्लीट केल्या होत्या. ते सातत्य शेवटच्या ओव्हरमध्ये टिकवता आले नाही अथवा 50 पर्यंत धावा सहजगत्या जाऊ शकल्या असत्या. धावसंख्या धावफलकावरती 8 असताना पहिला खेळाडू बाद झाला. योगेश कोहलीला मैदान सोडावं लागलं. नवीन बॅटर करण तरे मैदानामध्ये एंटर होतोय 3ऱ्या क्रमांकावर. ओव्हर द विकेट विनोद. वेगामध्ये बदल करण्यात आलाय परंतु बॅटरला फरक पडत नाहीये. नीडरपणे तो खेळणारा ठोकलाय करण हा षटकार. ओव्हर पिच बॉल होता. जबरदस्त एक्झिक्युशन आणि बॉल सरळ लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर जाणारा षटकार तुम्ही पाहतायत. टार्गेटच्या हिशोबाने आपण जर विचार केला तर बॅटर आता त्याच ईर्षेनं उतारलाय की लवकरात लवकर मॅच फिनिश करावी. परंतु बघा ना या मैदानावर लवकर अंधार होतो. कालही आपण पाहिलं. काल तर आपण 3-3 ओव्हरच्या मॅचेस केल्या दॅट्स वाय. परंतु आज अगदी वेळेनुसार क्रिकेट सुरू आहे. यानंतर एक सामना अजूनही बाकी आहे. कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये. आई कालभैरवी चषक 2025च्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सध्या लढत सुरू आहे. चौदरपाडाच्या विरोधामध्ये सामना तुम्ही पाहतात. जय सावरीदेव किरवली या 2 संघांदरम्यान ही लढत सध्या सुरू आहे. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. करण षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलेला. ग्रेट स्टार्ट ग्रेट सुरुवात करणसाठी. रवींद्र पागीला तुम्ही पाहता सध्या बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये. बॅटची कडा आणि फलंदाज होतोय बाद. बघा षटकारानंतर लगेचच गोलंदाजाने प्रति उत्तर दिलेलं आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. कॉट बँड विकेट. विशाल डाकी नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. लेफ्टी बॅटर. 2 सिक्सर 2 विकेट. पहिल्या षटकाचं पृथक्करण आपण पाहतोय. धावा धावफलकावरती 14 आहेत. सुरुवात फलंदाजांना चांगली मिळाली आहे परंतु टॉप ऑर्डरचे बॅटर बाद देखील झालेले आहेत.
हे देखील गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. मॅच चांगली रंगेली आज, शंकाच नाहीये. विशाल टाके आता डाव्या हाताचा बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विनोद. षटक क्रमांक पहिलं. 8 ला पहिला खेळाडू बाद झाला, 14 ला दुसरा खेळाडू बाद झाला. ओव्हर द विकेट ना ऑन साइडला पूल केलेला. फिल्डर उपस्थित आहे ट्रिप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव इथे मिळाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागलं आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 15 धावा. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय 40 धावांचं लक्ष्य पार करत असताना नक्षत्र 11 चौदरपाडा. जरूर 18 मध्ये 25 ची आता आवश्यकता आहे, परंतु काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी किरोळची युवा उद्योजक मिस्टर कुणाल दिगाडकर आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय आणि हा सन्मान मिस्टर आकाश सुतार यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. कुणाल दिगाडकर, जेव्हा जेव्हा आम्ही जरूर किरोळी गावामध्ये एखादी स्पर्धा कव्हर करतो तेव्हा कुणाल जरूर आमची जरूर काळजी घेत असतो आणि आज या स्पर्धेची शोभा वाढवत असताना तो मात्र या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. तंत्र अजयजी पवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अजय पवार यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी पुन्हा आकाश सुतारला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजय पवार यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान देत आहोत या स्पर्धेच्या वतीनं. आई काल भैरवी चषक 2025 आणि या सुंदर देखणं आयोजन आपण पाहत आहोत आई काल भैरवी वालचिन संघाच्या वतीनं. अगदी वालचिन गावाची रक्षण करणारी आई काल भैरवी आणि त्या मातेच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. 18 चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये 25 ची गरज. जाऊया पुन्हा ऑन गोईंग मॅच कडे. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी रमेश बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर विशाल. लेफ्टी बॉलर आहे आणि लेफ्टी बॅटर आहे समोर. ऑन साइडला फोर्स केला परंतु या ठिकाणी झेल पकडलेले आहे. आणखी एक धक्का लागतोय चौदरपाडा संघाला. विशाल बाद. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. थोडा कमजोर बॉल होता परंतु अगेन्स्ट विंड खेळण्याचा प्रयत्न केला. हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज झेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाद होतोय. धक्का लागतोय या ठिकाणी टीम चौदरपाड्याला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि येथे रंगेत असलेल्या क्रिकेटचं हे महायुद्ध तुम्ही पाहतायत. क्रिकेटचा घमासान या ठिकाणी आपण पाहतोय. आई काल भैरवी चषक 2025. फार लवकर खेळाडू बाद होत आहेत. धावा चांगल्या आहेत स्कोर कार्ड वरती परंतु इथून दबाव नक्की असेल चौदरपाडा संघावर कारण विकेट लेखील फटाफट या ठिकाणी आउट झालेले आहेत आणि दॅट्स वाय इथून आता विकेट वाचवणं देखील तेवढंच महत्वाचं असेल आणि धावा बनवणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. रमेश एक अनुभवी क्रिकेटर, एक्सपिरियन्स कंपेनियर. पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली. सज्ज होतोय पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म राउंड द विकेट ना. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रदीप एंटर झालेला आहे. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेटच्या वरून बॉल निघून गेलेला. पलटवार सावरीदेव किरवली संघाचा तुम्हाला बघायला मिळालं या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये कधीच धावसंख्या कोणतीच मोठी नसते आणि कोणतीच धावसंख्या छोटी नसते आणि कधीच अंडर एस्टिमेट करण्याची चुकी करायची नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. थोडेसे सुस्त दिसले बॅटर, रिलॅक्स दिसले ज्या वेळेला रन्स वेगाने येत होत्या परंतु 3 विकेट गेल्यानंतर बघा फलंदाजांची परिस्थिती आता कशी आलेली आहे. सिंगलला आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता 16 वरती.
पुन्हा एकदा गोलंदाज. हो, यावेळी ड्राईव्ह करण्यात आलेला बॉल मागे जातोय फाईन लेगला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 17 धावा. Oh, swing and miss, beautiful ball here. अप्रतिम चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. वन मोर विकेट डाऊन. वरती धावा झालेल्या आहेत 17 आणि चौथा खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. काय गोलंदाजी केली रमेशनं. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर, ऑल्सो बेस्ट फीचर असं म्हटलं जातं आणि सध्या तरी अनुभवाचे बोल मैदानामध्ये रमेश बोलतोय. कमाल करतोय बॉलिंग मध्ये. 2 विकेट्स त्याने मिळवलेत. 17 धावा स्कोर कार्ड वरती असताना 4 धक्के लागतात नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला. सुरुवात चांगली झाली परंतु आता चौदरपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये. टॉप ऑर्डरचे बॅटर लवकर बाद झालेले आहेत. रिस्की क्रिकेट सुरू आहे बघा. गोलंदाजी रिस्क घेतात. थोडस पुढे टाकले. मागील बॉलचा आपण विचार केला तर लेगस्टमोरी टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या रिस्क मध्ये त्यांना यश आलं. विकेट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर थोडे रिस्की बॉल टाकावेच लागतील. बॅटर जे ते फार मजबूत आहे त्याच झोन मध्ये त्याला आउट करण्याची तुमची क्षमता ठेवावी लागेल. राउंड द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील अँड वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का. धक्के पे धक्का दे धक्का. काय ओव्हर हाताळली आहे. ड्रीम ओव्हर रमेशच्या माध्यमातून. तिसरा गडी त्याला बाद करण्यामध्ये यश आलं आणि धावा 17 असताना अर्धा संघ निम्मा संघ गारत चौदरपाडा. निखिल भंडारी वालशींचे या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. निखिल भंडारी आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सहर्ष स्वागत असेल. आणि इथे पहा मॅच मध्ये पलटवार झालेला. पलटवार अप अँड डाऊन चढ उतार या क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी तुम्हाला बघायला मिळत असतात. आणि या क्रिकेटच्या खेळाचा विचार केला ना तर कधीच तुम्ही गिव्ह अप करू नका. नेव्हर गिव्ह अप इन दिस गेम. शेवटपर्यंत लढण्याची तुमच्यामध्ये ताकद असेल, तुमची जिद्द असेल, जिंकण्याचं तुमचं उद्दिष्ट ध्येय असेल तर तुम्हाला थांबवणं कठीण आहे. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आणि तो आत्मविश्वास खरं तर किरवलीच्या गोलंदाजांनी ठेवलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार करून त्याने दाखवलं. नावरूपाला लौकिक असा खेळ त्यानं साकारला आणि मॅच मध्ये स्ट्रॉंगली बॅक करत असताना, कारण आतापर्यंत 5 खेळाडू बाद झालेत, निम्मा संघ गारद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय किरवलीचा संघ. विकी भंडारी ऑन स्ट्राइक आणि त्याला साथ देण्यासाठी आता बॅटर मानव मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीमध्ये आता विनोद लेफ्टी. 12 बॉल 23 धावांची गरज आहे. मॅच बनलेली आहे. सामना आता दोन्ही बाजूने 50-50 अवस्थेमध्ये आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता, माफ करा, पहिल्या बॉलवर डबल आणि दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता योगेशच्या बॅट मधून. अवघ्या 2 बॉल मध्ये 8 होत्या आणि त्यानंतर योगेश बाद झाला, परंतु पुन्हा एक षटकार आला करणच्या बॅट मधून आणि करण ही लगेचच बाद झाला आणि तिथून बाद होण्याचा क्रम हा चालूच राहिला आणि अखेर संघ आता अडचणीमध्ये सापडला. तो बॅटिंग करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. चला स्पीडअप करायचंय. वारंवार आम्ही एकच सूचना देणार नाही हो, त्याची नोंद असू द्या. थोडं फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. 12 बॉल आणि 23 ची गरज आहे. विनोद लेफ्टी पेनल्टीमेट षटक हाताळण्यासाठी आता सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर विकी भंडारी. सोडून दिला बॉल.
स्वेअर मारा आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघतायत सध्या 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती ते लागलेल्या आहेत. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि कोण होणार या स्पर्धेचा विजेता याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल. एक्स्ट्रानं ओव्हरला सुरुवात. ओ विकी भंडारी चीप केला हवे त्या बॉल. ओ बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागला होता आणि ते पहा खराब क्षेत्ररक्षण. आणखी एखादी विकेट मिळू शकते आणि होय मिळाली आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. मानव सुद्धा बाद होतोय आणि नक्षत्र चौदरपाडा संघ आता पूर्णपणे संकटामध्ये, बॅकफुटला, अडचणीमध्ये. काहीच आवश्यकता नव्हती. मानव तिथून पळत सुटला होता की मानवला इथून संधी मिळाली होती. त्याला चांगला खेळ करणं गरजेचं होतं आणि त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षाही होती, परंतु तो या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. नवीन बॅटर करण भंडारी मैदानामध्ये एंटर झालेला. स्कोर तुम्ही पाहतायत स्कोर कार्ड वरती 19 धावा. करण भंडारी आणि विकी भंडारी जोडबोली आहे. विनोद बजागे गोलंदाजी करतोय. विनोद लेफ्टी राऊंड द विकेट ना सोडून दिला बॉल. गॅप शोधला. क्रॅकिंग स्ट्रोक पंच करत असताना थ्रू द एक्स्ट्रा कव्हर फिल्डर येत आहेत बॉल वरती आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. 2 रन्स कंप्लीट. काय फाईट केला जातोय, चॅलेंज दिला जातोय. आपण जय सावरदेव क्रिकेट संघ किरवलीचा विचार केला तर मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये किरवली वेगळ्या लय मध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि एका चांगल्या रुळावरती आता खरं तर किरवलीची गाडी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. करण आणि विकी कडनं अजूनही भरपूर साऱ्या अपेक्षा त्या मॅच मध्ये. कॅल्क्युलेशन नुसार समीकरण अजूनही 50-50 अवस्थेमध्ये, परंतु बॅटर्स फार जास्त बाद झालेले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, विकेटची संधी, आणखी एक विकेट, फलंदाज बाद. फलंदाजांनी थोडस स्वस्त घेतलं, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण म्हणूया की थोडं हलक्यात घेतलं. स्वप्नील सोरे मैदानामध्ये एंटर होतोय. आपल्या भाषेमध्ये नक्की आपण योगी सर म्हणू शकतो की हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला 40 धावा करताना आणि आता ते अंगल्यात येताना दिसतंय आपल्याला. नेव्हर अंडरस्टिमेट. कधीच क्रिकेटमध्ये कुणाला कमी समजायचं नसतं, हे आपण अनेकदा सांगत असतो. राऊंड द विकेट ना फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने ऑन साइडला व्ही मध्ये एक्झिक्युशन, परंतु एकच धाव इथे मिळेल. ज्या संघाची स्थिती जवळजवळ 70% विनिंग पर्सेंटेज मध्ये होती त्या संघाच्या आता कंडिशनचा आपण विचार केला तर असं वाटतंय की नक्षत्र चौदरपाडा 20% असं वाटते की इथून जिंकणार आणि 80% आता किरवली संघ जिंकणार असं विन प्रेडिक्शन्स तुम्हाला पाहायला मिळालंय. बॅक या ठिकाणी करत असताना आणि इथे हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये, चेंडू विकी भंडारीची विकेट धोक्यात आहे आणि मिळालेले आहे. असं वाटते की आता सर्व खेळाडूंना फलंदाजी मिळेल आणि किरवली संघाने सुटकेचा श्वास घेतला असेल, कारण एकच विकेट त्यांना अजून इथून मिळवायची होती आणि या मॅच मध्ये जवळजवळ पकड बजवायची होती आणि ती विकेट मिळाली आहे. गोलंदाज विनोद लेफ्टीला. विकी भंडारी गोज बॅक टू द पवेलियन.
काय लढत पाहायला मिळाली आहे. हेच तर क्रिकेटचं खेळ आहे. होत्याचं नव्हतं व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नसते आणि वेळ बदलायला वेळ लागत नसते. आज मकर संक्रांतीच्या या दिनानिमित्त आपण पाहतोय खरं तर या मकर संक्रांतीच्या दिनाचं औचित्य साधून खरं तर ही स्पर्धा भरवण्यात आली. कारण क्रिकेट आणि मकर संक्रांत हे फार जवळचं नाते आहे. आपण बऱ्याचशा ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा पाहतो. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स, 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. दीपक नवीन बॅटर 10व्या नंबरवरती. रिवर्सचा फटका, आणखी एक विकेट होय मिळालेले आहे. दीपक पाटील सुद्धा बाद होतोय. काय मॅच बदललेली आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. राजाचा रंग आणि रंकाचा राजा या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा होताना बघितलेला आहे आणि या सामन्यामध्ये तसंच काही घडलं. अगदी थोडं हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि ते अंगलट आलं. कारण आता फलंदाजी करण्यासाठी हरिकेत मैदानामध्ये एंटर झालेला आहे. 22 धावा लागलेल्या आहेत आणि 18ची गरज आहे. शेवटची विकेट आहे. 9 खेळाडू बाद झालेले आहेत. हरिकेत मैदानामध्ये एंटर होतोय. व्हॉट अ मॅच. असं वाटते की कोणी विचारही नसेल केला की नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाची ही परिस्थिती येणार. कारण या अगोदरचा सामना एकतर्फी त्यांनी जिंकला होता. दोन्ही मॅचेस वन साइड जिंकले, परंतु या मॅच मध्ये वन साइड काम केलंय गोलंदाज रमेश आणि विनोद लेफ्टीनं. आता टॉप ऑर्डरचे बॅटर विचार करत असतील की आपण काय केलं. सुरुवात चांगली मिळून असताना देखील या मॅच मध्ये आपला प्रदर्शन खराब राहिला. अंतिम षटक 18ची गरज आहे. पहिला बॉल अक्रॉस लाईन फटका ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. हरिकेत कोहली आता मैदानामध्ये आहे आणि नक्कीच शेवटची विकेट आहे. हरिकेत कोहली खरं तर एक चांगला बॅटर आहे, परंतु खूप लेट आला तो. एका विकेटची गरज. हा सामना जिंकण्यासाठी जय सावरीदेव किरवलीला आणि 17 धावांची गरज 5 बॉल मध्ये. राउंड द विकेट, स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल हिअर. डॉट येतोय. 4 मध्ये 17, 40 धावांचं लक्ष होतं. पहिल्या 4 बॉल मध्ये 14 आल्या होत्या आणि आता आपण पाहतो की शेवटच्या 4 मध्ये 17 करायचे आहेत. पुन्हा राऊंड विकेट ना. इथे फुल टॉस आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आपण पाहतोय आता समीकरण येणारे 3 बॉल 13 धावांची आवश्यकता असेल. हरिकेतनं जर इथून सामना जिंकून दिला तर मला तर वाटत नाही की सावरीदेव किरवली संघाचे सर्व खेळाडू झोपतील आज सुखाची झोपच त्यांना लागणार नाही जर हरिकेतनं हा सामना इथून जिंकून चौदरपाडाला दिला तर. कारण एवढी मॅच मध्ये पकड निर्माण केली आणि इथून 3 मध्ये 13 करायचे आहेत. पुन्हा एकदा आणखी एक मोठा फटका, परंतु इथे एक धाव पुराली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. असं वाटलं होतं की हरिकेत पुन्हा वळणार, परंतु शेवटची विकेट आहे. आदरणीय यशवंत सोरे साहेबांचे सुपुत्र युवराज सोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचे 2 बॉल 12 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राईकला बॅटर स्वप्नील सोरे. हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. अवांतर धाव इथे मिळाली आहे. बघूया आता हा चेंडू निर्णायक आहे या सामन्याचा. 11 धावांची आवश्यकता. 12 बॉल शिल्लक, 2 बॉल शिल्लक आहेत, माफ करा.
थोडस कॉन्सन्ट्रेशन भंग झाला. मॅचच एवढी रंगतदार आणि इथे पा भिरकावून दिल्या बॉलला. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ठोकला स्वप्नीलला हा षटकार. माय गॉड. आता एक चेंडू आणि 5 धावांची गरज. प्लेयर्स पॅव्हिलियन मध्ये सर्व खेळाडूंनी बसून घ्या. आता फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. पुन्हा दबाव टाकलाय. चित्त थरारक लढत. स्वप्नील चोरेनं हा सामना जिंकून दिला तर 1 वर्ष काय पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये ही आठवण त्याला राहणार. एका बॉल मध्ये करायच्यात. 1 मिनिट सर, मॅच थांबवायची सर. 1 मिनिट. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी 5 धावा तुम्हाला कराव्या लागतील. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजू द्या. स्वप्नीलनं विजयाचं स्वप्न आता पुन्हा चौदरपाडाला दाखवलेलं आहे. गोलंदाज दीपकच्या विरोधात स्वप्नील. 1 बॉल 5 ची गरज. राऊंड द विकेट आणि हा बॉल सोडून दिलेला आहे. वाईट बॉल. काय मॅच रंगली आहे. चित्त थरारक लढत. क्रिकेटचा थरार. क्रिकेटचा विजय. आई काल भैरवी चषक 2025 चा विजय. 1 बॉल आणि 4 ची गरज आहे. कोण होणार विजेता. स्वप्नील सोरेच्या एका षटकारानं भीतीचं वातावरण निर्मित केलेलं आहे. वातावरण टाईट केलेलं आहे आणि सर्व प्रेक्षक आता जागेवर उभे राहून हा सामना एन्जॉय करतात. आणि आता गोलंदाज दीपक थोडासा टेन्शन मध्ये आहे. विकेट कीपर थोडासा टेन्शन मध्ये आहे. कॅप्टन थोडासा टेन्शन मध्ये आहे. किरवलीकर टेन्शन मध्ये आहेत. आणि इथे आपण पाहतोय नक्षत्र 11 चौदरपाडा संघ. आनंदाचं वातावरण दिसतंय. पिसेच्या लढतीमध्ये याच वर्षामध्ये टाय ब्रेकर मध्ये किरवली संघ पराभूत झाला होता. परंतु इथे योगी चौकार आला तर क्लीन चेस. मॅच जिंकणार चौदरपाडा. स्वप्नील सोरेकडे ती क्षमता. दीपकला पलटवार करावा लागेल. 1 बॉल 4 ची गरज. ओव्हर द विकेट. आणि इथे अतिशय सुंदर बॉल आणि आज बरोबर सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. तो जय सावरीदेव किरवलीनं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जय सावरीदेव किरवली आणि हार्ड लक नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा.